एक लग्न प्रेम कहाणी भाग 3. सिद्धार्थ घरी येतो आणि घरच्यांना आनंदाची बातमी सांगतो. त्याच्या घरी त्याचे मॉम, डॅड, आजी आणि त्याची छोटी बहीण होते. मॉम, फायनली मी तिला माझ्या मनातलं सगळं काही सांगितलं आणि तिचा होकार दिला. अंजली म्हणजे सिद्धार्थची मॉम आनंदाने म्हणते. अरे वा, हे तू खरं बोलतोयस का? कॉंग्रॅच्युलेशन सिद्धार्थ. तू तुझ्या घरच्यांना सांगितलंस का? ते सगळं जाऊ दे, पण माझी आणि तिची तू भेट कधी घडवून आणणार आहेस? आणि तिचं नाव काय आहे आणि कुठे राहते ती? अंजलीच्या एवढ्या प्रश्नांवर सिद्धार्थ फक्त हसून म्हणतो, थोडा वेट कर मग, पण आय प्रॉमिस मी तुला तुझ्या होणाऱ्या सुनेला लवकरच भेटवेन. हे ऐकून विक्रमही खूप उत्सुक होतो. विक्रम हे सिद्धार्थाचे वडील आहेत. त्यांनाही पाहायचं होतं की आपल्या मुलाची आवड नक्की कशी आहे. काही दिवसांनी सिद्धार्थ अंतराला घरी आणतो आणि सगळ्यांसमोर तिची ओळख करून देतो. अंतरासुद्धा सिद्धार्थच्या घरच्यांसोबत सगळ्यांशी आदराने आणि प्रेमाने बोलते. त्यामुळे संपूर्ण कुटुंब तिला पसंत करतं. सगळे तिच्यावरती खूप खुश होतात, पण तिचं हे वागणं फक्त एक दिखावा असतो. तिच्या मनात काय सुरू आहे हे कोणालाच माहिती नसतं. सिद्धार्थचे मॉम डॅड अंतरासोबत त्याच्या लग्नाचा विचार सुरू करतात. लवकरच अंतराच्या घरच्यांना भेटून दोघांचं लग्न ठरवायचं असा त्यांचा विचार असतो. एका महिन्यानंतर इकडे अवनीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतो, पण डॉक्टर तिला रुटीन चेकअपसाठी परत बोलवतात. घरी जाण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. गाडीतून जाताना अविनाशराव तिला सीमा आणि अंतराबद्दल सांगतात आणि अंतराच्या प्रोजेक्टविषयी सुद्धा सांगतात. हे ऐकून अवनीही खूप खुश होती. काही वेळातच अविनाशराव आणि अवनी घरी पोहोचतात. अविनाश तिला तिच्या रूममध्ये आराम करायला सांगतात. त्याचवेळी सीमा अवनीच्या रूमच्या बाहेर उभी राहून हे सगळं काही बघत होती. तेवढ्यात दरवाजावरची बेल वाजते. सीमा दरवाजा उघडते आणि समोरचं दृश्य पाहून आश्चर्यचकित होते. अविनाशरावही बाहेर येतात आणि विचारतात, सीमा कोण आहे? दरवाजात तू अशी का उभी आहेस? इकडे मात्र सीमा उत्तर न देता पाहुण्यांना आत बोलवते. देशमुख कुटुंब समोर पाहून अविनाशराव गोंधळतात आणि ते विचारतात, सर तुम्ही इथे अचानक? सगळं काही ठीक आहे ना? अंजली हसून म्हणते, सगळं व्यवस्थित आहे, पण आम्हाला तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे, म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. हे ऐकून अविनाशरावांना टेन्शन येतं. विक्रम त्यांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन ओळखतो आणि म्हणतो, अविनाश, चिंता करण्यासारखं काहीही नाही. एवढे दिवस तुम्ही आमच्यासोबत काम करत आहात, त्यामुळे आम्हाला तुमचा स्वभाव आणि काम करण्याची पद्धत चांगलीच माहिती आहे आणि त्याच गोष्टी तुमच्या मुलीलाही तुम्ही शिकवल्या आहेत. त्यामुळे आम्ही तुमची मुलगी आमच्या सिद्धार्थसाठी निवडलेली आहे. हे ऐकून अविनाश गोंधळतो. माझी मुलगी? सर, सिद्धार्थाने माझ्या मुलीची ओळख आहे का? आणि त्यांची काही ओळख नसताना आम्ही लग्नासाठी होकार कसा द्यायचा? सिद्धार्थला तुमची अंतरा खूप आवडते आणि दोघं एकमेकांना चांगलं ओळखतात, अंजली बोलते. हे ऐकून अविनाशच्या मनात पहिला विचार अवनीबद्दल येतो. तो काही बोलायच्या आतच सीमा लग्नाला होकार देते. अविनाश तिला आतमध्ये घेऊन समजावतो, सीमा, एवढ्या मोठ्या घरात लग्न लावणं योग्य आहे का? तुला दोन्ही कुटुंबाचा स्टेटस माहिती आहे. मी देशमुख कुटुंबासोबत अनेक प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे, पण आता गोष्ट आपल्या मुलीची आहे, विक्रम शांतपणे म्हणतो. मग काय झालं अविनाश? दोघं एकमेकांना पसंत करत असतील तर आपण त्यांना एकत्र आणायला हवं आणि आम्हाला अंतरा पसंत आहे. हे ऐकून अविनाशरावसुद्धा त्या दोघांच्या लग्नासाठी संमती देतात. इकडे सीमा लग्नाची तारीख लवकर ठरवण्याचा आग्रह करते. अंजली बोलते, आम्ही लग्नाची तारीख ठरवलेली आहे. या महिन्याच्या शेवटच्या तारखेचा शुभ मुहूर्त आहे. अविनाशराव, सीमा हे दोघेही लग्नाच्या तयारीला लागतात. अविनाशराव सीमाला लग्नाची तयारी करायला सांगतात आणि तिथून निघून जातात. ते सीमा अवनीच्या रूममध्ये जाते आणि अवनीला बोलते, अवनी, अंतराचे लग्न ठरले आहे. खूप मोठ्या घरात ठरलेलं आहे. मोठ्या माणसांमध्ये आता उठणं बसणं असणार आहे. त्यामुळे या लग्नात खूप मोठे लोक असणार आहेत. खूप मोठे बिझनेसमॅन येतील. त्यामुळे मला असं वाटतं की तू या लग्नात कोणत्याही कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये. अंतराच्या लग्नाबद्दल ऐकून अवनीला खूप आनंद झालेला होता, पण ती काहीच न बोलता सीमाचे बोलणे गप्प ऐकून बसते. अंतरा त्याच्या काही मित्रांसोबत कॅफेमध्ये बसून बोलत होती. त्यावेळी तिथे समीर आणि तिचे कॉलेज फ्रेंडसुद्धा होते. त्यावेळी अंतरा सगळ्यांना सिद्धार्थसोबत लग्न ठरलेलं आहे ही बातमी सांगते. गाईज, देअर इज अ गुड न्यूज फॉर यू ऑल. आय एम गेटिंग फॉर द मिस्टर सिद्धार्थ देशमुख. सिद्धार्थचे नाव ऐकून सगळ्यांना धक्का बसला. सगळ्यांना असं बघून अंतरा बोलते, गाईज, एवढं शॉक व्हायची काय गरज आहे? आय नो आय एम लकी टू बी हिज वाईफ, पण तो सुद्धा माझ्यासारखे लाईफ पार्टनर मिळणार म्हणून तेवढाच लकी असणार आहे. आणि हां, आता लग्न याच महिन्याच्या शेवटच्या तारखेला आहे. तुम्हा सगळ्यांना सुद्धा माझ्या लग्नाला यायचं आहे.
अंतराचे लग्न सिद्धार्थबरोबर होणार आहे हे ऐकून अजूनही तिचे फ्रेंड शॉकमध्ये होते. अंतराची मैत्रीण ऋतू बोलते, हो आम्ही नक्कीच सगळेजण येऊ. कॉंग्रॅच्युलेशन अंतरा, तुझे लग्न होणार आहे मग आम्ही येणार नाही असं कधीच होऊ शकत नाही. सगळे मित्र अंतराला कॉंग्रॅच्युलेशन बोलत होते. सगळे मित्र खूप खुश होते पण फक्त समीर सोडून. समीर थोडा शांत बसलेला होता. समीर, का शांत बसला आहेस? तुला ही बातमी ऐकून आनंद झाला नाही का? अंतरा, मी तुझ्यासाठी खूप खुश आहे पण मला तुझ्या करिअरची काळजी वाटत आहे. देशमुख फॅमिलीमध्ये लग्न झाले की कोणतीच मुलगी घराबाहेर काम करत नाही. तू तर तुझ्या करिअरची सुरुवात केलेली आहेस आणि आता एवढ्या लवकर लग्न पण करत आहेस. काही दिवसानंतर हाय लेवलची सुपर कॉम्पिटिशन आहे. या कॉम्पिटिशनमध्ये खूप साऱ्या मॉडेल पार्टिसिपेट करतील. तू जर या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट झालीस तर विचार कर तू किती मोठी होशील. समीरचे बोलणे अंतरा शांतपणे ऐकून घेत होती. सगळे मित्र आपापल्या घरी निघून जातात. अंतरासुद्धा घरी येते पण तिच्या डोक्यात अजूनही समीरचं वाक्य आठवत होतं. त्याविषयी तिचा विचार सुरू होता. रात्रभर तिला झोप लागलेली नव्हती. समीरच्या बोलण्याचा ती रात्रभर विचार करत होती. तिला समजत नव्हते की आता नक्की पुढे काय करावे. काही दिवसातच लग्नाची तयारीसुद्धा सुरू झालेली होती पण लग्नाच्या तयारीमध्ये अंतरा कुठे दिसत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता पण सीमाचे याकडे अजिबात लक्ष गेलेले नव्हते. सीमासुद्धा लग्नाच्या तयारीमध्ये खूप बिझी झालेली होती. मेहंदीच्या दिवशी सीमा अंतराला बोलते, अंतरा जाऊन तयार हो. काही वेळातच मेहंदीचा कार्यक्रम सुरू होईल. पाहुणे पण येत असतील आणि हा हिरवा ड्रेस घाल. तुला तर माहिती आहे ना या कार्यक्रमात खूप मोठमोठे लोक येणार आहेत त्यामुळे आपण सुद्धा आपला स्टेटस राखला पाहिजे. लोकांप्रमाणे आपण राहिलं पाहिजे. सीमाचे बोलणे ऐकून अंतरा फक्त मान हलवते आणि तयार व्हायला निघून जाते. अंतरा खाली तयार होऊन येते. अंतराला बघून सगळेजण तिचे खूप कौतुक करत होते. अवनीला सुद्धा अंतराला बघायची इच्छा होती. हा कार्यक्रम बघायची इच्छा होती पण सीमाने तर या कार्यक्रमामध्ये यायला सांगितले नव्हते. त्यामुळे ती तिच्या रूमचा दरवाजा उघडून कार्यक्रम बघत होती. ती सुद्धा खूप खुश होती पण थोडीशी नाराजसुद्धा होती कारण तिच्या बहिणीच्या लग्नामध्ये तिला जाता येत नव्हते, एन्जॉय करता येत नव्हते. तिला सुद्धा प्रत्येक गोष्ट एन्जॉय करायची होती. सीमाने अवनीला बघितलेले होते. सीमा रागातच अवनीच्या जवळ येते आणि अवनीला बोलते, मी तुला सांगितले होते ना बाहेर यायचे नाही, रूममध्येच बसायचे, तरीसुद्धा तू बाहेर का आलीस? तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? सीमाचा राग बघून अवनी घाबरून बोलते, सॉरी आई, ते मी अंतराला बघायला आलेले होते. बघितलेस ना आता तू तुझ्या रूममध्ये जाऊ शकतेस. तू या कार्यक्रमामध्ये येऊ नकोस. मला तुझ्यामुळे या कार्यक्रमात कसलाही विघ्न नको आहे, समजलं का? सीमाचे बोलणे ऐकून अवनी मानेने होकार देते आणि रूममध्ये निघून जाते. तिकडे अंतराही सीमाला शोधत होती. सीमाला बघून अंतरा बोलते, आई कुठे होतीस तू? तिकडे मेहंदीचे फंक्शन सुरू झालेले आहे, सगळे तुला विचारत आहेत. फंक्शन खूप मोठे होते. खूप मोठमोठी माणसे आलेली होती. सगळीकडे डान्स गाणी सुरू झाले होते. मात्र अंतराच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. तिला फक्त तिच्या करिअरची काळजी लागलेली होती. दुसऱ्या दिवशी लग्न होते त्यामुळे सगळेजण लवकर मेहंदी काढून झोपतात पण अंतराला मात्र झोप येत नव्हती. दुसऱ्या दिवशी सीमा अंतराच्या रूममध्ये जाते. अंतरा उठ, 9 वाजलेले आहेत. तुला माहिती आहे ना आज तुझं लग्न आहे. तुझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे आज आणि तू अजूनही झोपलेली आहेस. लग्नाचे नाव ऐकून अंतरा पटकन जागी होते आणि परत तिच्या मनामध्ये करिअरबद्दल विचार येतो. आई, एवढ्या लवकर लग्न करणं गरजेचं आहे का गं? म्हणजे मी आत्ताच माझ्या करिअरची सुरुवात केलेली आहे. आत्ताच माझं पहिल्या प्रोजेक्टचं काम सुरू झालेलं आहे. अंतरा पुढे काही बोलायच्या आत सीमा पटकन बोलते, अंतरा हे काय बोलत आहेस तू? तुला माहिती आहे ना तुझे लग्न देशमुख फॅमिलीमध्ये होणार आहे. जरा विचार कर, तुझं आयुष्य किती बदलून जाईल. तू देशमुख फॅमिलीची मोठी सून होणार आहेस. त्यांना पाहिजे असेल तर त्यांनी यांच्या मुलाचे लग्न एखाद्या मोठ्या घरातल्या मुलीशी सुद्धा केले असते पण नाही, त्यांनी तुला त्यांच्या मुलासाठी निवडलंय. बघ, विचार कर, तू किती नशीबवान मुलगी आहेस. आता जास्त अंतरा तू विचार करू नकोस. जा बरं, लवकर चेंज करून खाली ये. लग्नाआधी काही विधी आहेत, ते विधीसुद्धा आपल्याला पूर्ण करायचे आहेत. देशमुख फॅमिलीमध्ये सगळेजण लग्न आहे म्हणून आवराआवर करत होते आणि खूप खुश होते. जास्त करून सिद्धार्थ खूप खुश होता. तो आणि अंतरा या दोघांबद्दल विचार करत होता. स्वतःला आरशामध्ये बघत तो बोलतो, फायनली आज माझं लग्न आहे, ते पण ज्या मुलीशी जिच्यावरती मी खूप प्रेम करतो. अंतरा, तू लग्नासाठी होकार दिलास त्यामुळे मी हा आनंदाचा दिवस बघत आहे. तू जर हो बोलली नसती तर कदाचित मी हा दिवस नसता बघितला. आज मी एवढा हॅप्पी नसतो. मी वाट बघत आहे. लवकरच या घरात
तू येण्याची आणि माझ्या आयुष्यात येण्याची. प्लीज लवकर ये. मी एवढा आनंदी आहे की मी ते शब्दात नाही सांगू शकत. आज मी जास्त वेट नाही करू शकत. तेच बाहेर अंजली आणि सिद्धार्थची लहान बहीण निशा हे सगळं काही बोलणं ऐकत होत्या. त्या आतमध्ये येऊन बोलतात, लग्नाची घाई झालेली आहे का? अंतरा घरी येणारच आहे. जरा दम धीर ठेव. एवढा उतावळा नवरा का झालेला आहेस? शेवटी ती तुझ्याच आयुष्यात येणार आहे. मॉम, आता तू सुद्धा सुरू झालीस का? सिद्धार्थ लाजत बोलतो. ओके ओके, मी नाही तुला डिस्टर्ब करत. चल बरं, तू तुझं लवकर आवर. मी बाहेर आहे. अंजली बोलते. तिकडे निशा बोलते, आणि हो ब्रो, नक्की आवर. म्हणजेच वहिनीच्या येण्याची स्वप्ने बघू नकोस. वहिनी येणारच आहे. थोडा वेट कर. एवढी घाई तुला कशाची झाली आहे? निशा, आता तुला मार पाहिजे का? सिद्धार्थचे बोलणे ऐकून निशा जीभ दाखवतच बाहेर निघून जाते. सिद्धार्थ त्याचा आवरू लागतो. तोपर्यंत त्याचा मित्र विकी आतमध्ये येतो आणि सिद्धार्थला एवढा आनंदी बघून बोलतो, हे ब्रो, तुझं लग्न होणार आहे. आज पूर्ण मुंबई पुणे तुझं लग्न बघायला उत्सुक झालेली आहे. खूप मोठमोठे बिझनेसमॅन, सेलिब्रिटी येणार आहेत. मुंबईमध्ये तुझ्या लग्नाची बातमी वाऱ्यासारखी पसरलेली आहे. हो, डॅडची इच्छा होती माझं लग्न खूप मोठे व्हावे, त्यामुळे एवढं सगळं काही होत आहे. सिद्धार्थ बोलतो. देशमुख फॅमिली वरात घेऊन अंतराच्या घरी निघाली होती. असे वाटत होते की त्या वरातीमध्ये पूर्ण मुंबई शहर सामील झालेलं आहे. जशी राजा महाराजांची लग्न होती अशाच पद्धतीने हे लग्न होणार होतं. काही वेळातच वरात अंतराच्या घरी पोहोचते. त्यांचे ग्रँड वेलकमसुद्धा होते. सीमाने अंतराला तयार व्हायला सांगितलेले होते. सीमा, आपल्या दोन्ही मुली तयार आहेत ना? अवनी आणि अंतरा त्यांचा आवरत आहेत ना? अविनाश सीमाला विचारतात. हो, मी अंतराला आत्ताच तिचं आवरायला सांगितलेलं आहे आणि अंतरा आवरतच आहे आणि अवनीसुद्धा तयार होत आहे. सीमा मनातच बोलते, बरं झालं मी यांना खोटे सांगितले. अवनी तयार होऊन येत आहे ते. जर मी यांना सांगितले असते अवनी या लग्नाला येणार नाही तर हे विनाकारण माझ्यावरती रागावले असते. ते सगळेजण मंडपामध्ये उपस्थित राहिलेले होते. लग्नाच्या आधीच्या सगळ्या काही पूजेची तयारी भटजी करत होते. भटजींनी सिद्धार्थला पहिल्यांदा मंडपामध्ये बोलवले. सिद्धार्थच्या हातून पूजा करून घेतली. आता नवरीच्या मुलीला बोलवायला सांगितले. सिद्धार्थसुद्धा अंतराला बघायला खूप एक्सायटेड झालेला होता. अंतरा कधी बाहेर येते याचीच तो वाट बघत होता. चला गाईज, आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा आणि मला नक्कीच सांगा की हे लग्न कसं होईल. पुढचा भाग लवकरच